वेट लॉसच्या इंजेक्शनबद्दल तर सगळ्यांनीच ऐकलं असेल, पण हा ट्रेंड आहे की खरंच त्याचा काही इफेक्ट आहे? लेट्स गेट टू नो अबाउट इट. हॅलो एव्हरीवन, दिस इज डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आणि आज पुन्हा एका महत्त्वाच्या टॉपिकला घेऊन आलेली आहे आपणा सर्वांना तुमच्या हेल्थ रिलेटेड अवेअर करण्यासाठी. वेट लॉससाठी ही 2 मॉलिक्युल्स यूज होतात इंजेक्टेबल फॉर्ममध्ये. आता हे वेट लॉसचे इंजेक्शन सोशल मीडियावर एक ट्रेंड बनलेला आहे. बरीचशी लोक अगदी लग्न काही महिन्यांवर आला आहे म्हणून आम्हाला हे 3-4 किलो वजन कमी झालं पाहिजे म्हणून आमच्याकडे येतात आणि आम्हाला तेच स्वतः ट्रीटमेंट सजेस्ट करतात की प्लीज प्रिस्क्राईब दिस मेडिसिन फॉर आवर वेट लॉस. पण तुम्हाला माहिती आहे का की सगळी लोक हे वेट लॉसचे इंजेक्शन घेऊ शकत नाही. कोण घेऊ शकतं हे वेट लॉसचे इंजेक्शन? ऑफकोर्स जे लोक ओबेज आहेत. ओबेज म्हणजे काय? ज्यांचा BMI हा अबाउट 30 आहे, किंवा अशी लोक जे ओबेज आहेत पण त्याबरोबर त्यांना काही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, डायबिटीज आहे किंवा इतरत्र कुठला लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. हे इंजेक्शन्स काम कसं करतात? हे इंजेक्शन्स तुमची ॲपेटाईट म्हणजे भूक कमी करतात आणि ऑटोमॅटिकली जसं तुमचा कॅलरी इंटेक कमी होतो त्याबरोबर तुमचा वेट लॉस स्टार्ट होतो. पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे की या वेट लॉस इंजेक्शनचे बरेचसे साईड इफेक्टसुद्धा आहे. जसं आपण प्रत्येक इंजेक्शन किंवा प्रत्येक टॅबलेटचा साईड इफेक्ट आपल्याच डॉक्टरांना सांगतो की डॉक्टर तुम्ही ही मेडिसिन प्रिस्क्राईब केली आहे पण याचा असा साईड इफेक्ट आहे, हे माझ्या किडनीला हार्मफुल आहे, हे माझ्या लिव्हरला हार्मफुल आहे. मग हे वेट लॉसचे इंजेक्शन घेताना याचा साईड इफेक्ट नाही का आपण चेक करायला हवा? सो दीज आर दी साईड इफेक्ट्स ऑफ दिस वेट लॉस इंजेक्शन. आणि ही सर्व साईड इफेक्ट्स बऱ्याच लोकांमध्ये दिसून येतात. म्हणूनच खूप सांभाळून असे हे वेट लॉसचे इंजेक्शन वापरले गेले पाहिजे. ॲज अ डॉक्टर मी या वेट लॉसच्या इंजेक्शन्सला नक्कीच अपोज करणार नाही, पण येस त्याच्या मिसयूजला अपोज नक्कीच करेन. ट्रेंड फॉलो करू नका, रादर दॅन मेटाबॉलिझम फिक्स करा, वेट आपोआप कमी होईल.